नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही ही नवीन मोटर आणलेली आहे. समुद्रा कंपनीची ही मोटर आहे. 7.5 HP मोटर घेतलेली आहे. आता थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी तिथं टाकलेलं आहे मोटर घेताना सावधान, नाही तुमच्यासोबत पण असं फ्रॉड होऊ शकतो. आमच्यासोबत काय फ्रॉड झाला हे तुम्हाला सांगतो मी. आम्ही दुकानात ज्यावेळेस मोटर घेतली त्यावेळेस मोटर ही लाकडी पेटीमध्ये पॅक राहते, खोललेली नव्हती आणि त्यांच्याकडे पॅक बॉक्स होता, त्याच्यामुळं खोलून नाही दाखवलं त्यांनी. पण आम्ही त्यांना 58 हेडची मोटर मागितली होती आणि 58 हेड मोटरचेच बिल आपण बनवलेलं होतं आणि आपण ते बिल पण त्यांना पे केलं होतं. खोलून नाही दाखवली तिथं. आम्ही त्यांना विचारलं होतं आम्हाला खोलून दाखवा मोटर, तर ते म्हणे काही गरज नाही, पेटी पॅक आहे ती, वॉरंटी ते, काही प्रॉब्लेम आला तर आम्ही बदलून देऊ शकतो. पण मग विषय तोच झाला की मोटर जे बिल बनवलं ते 58 हेड म्हणून बिल बनवलं आणि देताना त्यांनी 45 हेडचीच मोटर दिली. बाकी सिरियल नंबर सगळं बरोबर होतं, त्याच्यामुळे असं काही नाही की मोटर त्यांनी त्यांच्याकडून चुकून झालं असेल असं तर काही वाटत नाही, कारण जो मोटर सिरियल नंबर राहतो तो पण बिलावर सेम होता. वरती काही बॉक्सवर स्टिकर नव्हता, त्याच्यामुळे ते काही लक्षात नाही आलं. मग त्यांनी विचार केला पाहिजे की समोरचं कस्टमर जे आहे ते किती लांबून आलेलं आहे आणि त्यांनी किती वेळ गेलेला आहे त्यांचं इथपर्यंत येण्यासाठी. आणि मोटर जर त्यांच्याकडे 58 हेडची नव्हती तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं. आम्ही घरी आणल्यानंतर जेव्हा फोन केला त्यांना तर ते म्हणले मोटर चालून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. पण मग आपल्याला जो पाण्याचा प्रॉब्लेम होता की आपण जास्त हेडची मोटर पाहिजे होती, आपलं अंतर जास्त आहे, त्याच्यासाठी आपण मोटर बदली करतोय. पाणी तर मारणारच आहे, 45 हेडची काय आणि 42 हेडची काय, पाणी मारणार, पण जेवढं पाणी पाहिजे तेवढं ती कॅपॅसिटी नव्हती तिची. तर मग ती मोटर आम्ही परत रिटर्न दिली आणि 8 दिवसांनी त्यांनी आम्हाला ही 54 हेडची मोटर आपल्याला दिलेली त्यांनी परत. त्याच्यामध्ये आमचे 4-5 दिवस वाया गेले, 2-3 हजार रुपये आमचं नुकसान झालं. कारण आमचं गाव ते नाशिक आम्हाला 80 किलोमीटर अंतर आहे साधारण. आमचे 2-2.5 हजार रुपये डिझेलला गेले आणि वेळ पण वाया गेला. असं करायला नाही पाहिजे. त्यासाठी तुम्ही पण कधी पण मोटर घेताना या गोष्टीचं पूर्ण चौकशी करा आणि मोटर बॉक्समध्ये पॅक असेल तर खोलून पहा, नंतरच घ्या. अशी त्यांच्या भरोश्यावर घेऊ नका. जे आमच्या सोबत झालं ते तुमच्या सोबत व्हायला नको, म्हणून मी हा खास व्हिडिओ बनवला आहे. आता आम्ही जुनी मोटर काढतोय. ही आपली जुनी मोटर आहे, ड्रम बांधलेला आहे, त्यामुळे मोटर वरच्यावर तरंगत राहते. व ही आपली अशी जुनी मोटर, ही टेक्समोची मोटर आहे आणि आपण आता जी नवीन घेतली ती समुद्रा कंपनीची घेतलेली आहे. आता इथं आपण वॉटरप्रूफ जॉईंट करणार आहे, कारण आता हा जॉईंट जो आहे तो पाण्यामध्ये राहणार आहे, त्यासाठी हा वॉटरप्रूफ जॉईंट करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचं आहे, म्हणजे पाण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही त्याला. वॉटरप्रूफ टेपने व्यवस्थित जॉईंट करायचा आहे. हा लय महत्त्वाचा जॉईंट असतो पाण्यातला. आणि नंतर मग आता इथं पाईप वाढून घेणार आहे आपण. पाईप वाढवल्यानंतर मोटर अजून थोडी पुढं सोडणार आहे, कारण पाणी बरंचसं खाली गेलेलं आहे. हे असा वॉटरप्रूफ जॉईंटचं काम चालू आहे. तर मी तुम्हाला सांगतो, आपण जी मोटर घेतलेली आहे ती हेड मीटर 54 आहे त्याचा, आणि ऑपरेटिंग हेड रेंज जी आहे ती 32-59 आहे. आता तुम्हाला विहिरीचं अंतर सांगतो मी. आमची विहीर आहे 40 फूट नदीमध्ये आणि 20 फूट थडी आहे, आणि नदी ते आमच्या शेताचं अंतर आहे 7,500 फूट. पाईपलाईन आहे, 4 इंची पाईपलाईन आहे आमची. तर तिला 7.5ची मोटर एकदम व्यवस्थित चालते, पाणी मोकळं चालतं, त्याच्यामुळं 7.5 HP ची मोटर आपण इथं बसवलेली आहे. आता हा जॉईंट करून घ्यायचा आहे. जॉईंट झाला की लगेच मोटर चालू करून पाहणार आहे आपण किती पाणी मारते, त्याच्यानंतरच मेन पाईपलाईनला जोडणार आहे. नदीमध्ये जॉईंट हे ते एकदम व्यवस्थित करावं लागतं, कारण प्रेशर खूप जास्त राहतो मोटरचा, त्यामुळे जॉईंट हा एकदम पक्का जॉईंट करावा लागतो. हा काळा पाईप आहे, HDP पाईप आहे. हे पहा, आता हा प्रेशर पहा मोटरचा, एकदम फुल प्रेशर मारते. एवढं पाणी भेटलं भरपूर झालं, मोटर चांगली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता.